लाख रुपयांच्या औषधाने मुलगाच होणार सांगून फसवणूक, अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई. कोल्हापूर. एका घरात बेकायदेशीररित्या गर्भली निदान करून स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. मुलगा होण्यासाठी 1 लाख रुपयांचे औषध देणाऱ्या एका बोगस डॉक्टरसह तिघांचा यात समावेश आहे. स्वप्नील पाटील राहणार बालिंगा हा बोगस डॉक्टर कारवाईवेळी पसार झाला, तर अजित केरबा डोंगरे राहणार माढा कॉलनी, कृष्णात आनंदा जासूद राहणार निगवे दुमाला या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिकेच्या पथकाने एका स्टिंग ऑपरेशनद्वारे हे प्रकरण उघडकीस आणले. सोशल मीडियावर असलेल्या एका जाहिरातीचा धागा पकडून चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले होते. एका डमी गरोदर पोलीस महिला कर्मचाऱ्याला पाठवून हे प्रकरण उघडकीस आणण्यात आले. या प्रकरणी जबाब नोंदवून घेऊन फिर्याद नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. करवीर पोलिसात याबाबतचा गुन्हा नोंद होणार आहे. स्वप्नील पाटीलसह तिघांची टोळी आहे. आमचे औषध घेतले तर 100% मुलगाच होणार अशी जाहिरात त्यांनी सोशल मीडियावर केली होती. ही जाहिरात जिल्हाधिकारी यांनी पाहिली. त्यानंतर आरोग्य विभाग, पोलीस आणि PCPNDT ॲक्टनुसार नेमलेल्या समितीला चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस मुख्यालयातील रुबिना पटेल या गर्भवती महिला कॉन्स्टेबलला डमी म्हणून तयार करण्यात आले. त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर या गेल्या. क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील एका घरामध्ये त्यांना बोलवण्यात आले. तेथे स्वप्नील पाटील, कृष्णात जासूद, अजित डोंगरे होते. औषधासाठी 1 लाख रुपये द्यावे लागतील. 7 दिवस औषध घ्यावे लागेल. औषधामुळे मुलगाच होईल, पण खात्री म्हणून औषध घेतल्यानंतर गर्भली निदान चाचणी केली जाईल. चाचणीत मुलगी असल्याचे स्पष्ट झाल्यास गर्भपात केला जाईल. त्याचे स्वतंत्र पैसे द्यावे लागतील असे सांगण्यात आले. या खोलीमध्ये सोनोग्राफीसह सर्व यंत्रणा सज्ज होती. येथे गर्भली निदान व गर्भपातही होत असल्याची खात्री होताच रुबिना पटेल, गीता हसूरकर यांनी पोलीस व आरोग्य पथकाला बोलविले. ही पथके दाखल होताच कारवाई करण्यात आली. सोनोग्राफी मशीन, गर्भपाताचे किट, रोख 20,000 रुपये जप्त करण्यात आले. CRPच्या वैद्यकीय निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, PCPNDT समितीचे ॲडव्होकेट गौरी पाटील, गीता हसूरकर यांनी हे स्टिंग ऑपरेशन केले. करवीरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युनुस इनामदार, प्रज्ञा पाटील, योगेश कांबळे, शहानाज तनवाडे, रुबिना पटेल तसेच सचिन देसाई यांनी या कारवाईत सहभाग घेतला. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9, कोल्हापूर.